राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। पीएम किसानचा 20वा हप्ता जूनमध्ये येणार। राज्यातील 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जूनमध्ये मिळवण्याची शक्यता आहे। पीएम किसानमधील नवी नोंदणी किंवा आधीच्या नोंदणीतील अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने गाव पातळीवर जाऊन घेतलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। त्यामुळे गेल्या हप्त्याच्या तुलनेत यंदा लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे। संख्या किमान 50,000हून वाढून 93.35 लाखांच्या पुढे जाणार आहेत। राज्यामध्ये 19 हप्ता मिळाल्यापासून शेतकऱ्यांची संख्या 92.89 लाख इतकी होती। 1937 कोटीहून अधिक रक्कम वाटली गेली होती। 20व्या हप्त्याची रक्कम यापेक्षाही जास्त राहील, कारण भूमी अभिलेख नोंदी आणि KYC या बँक खाते आधार संलग्न केलेल्या शेतकऱ्यांना संख्या वाढलेली आहे। त्यामुळे पात्र लाभार्थी संख्या आता 93.35 लाखांच्या पुढे गेलेली आहे। पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केंद्र शासनाने घरी बसल्या उद्या मोठ्या प्रमाणामध्ये थकीत असलेल्या भागात पीक विमा जमा होणार। विशेष छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्त प्रमाणामध्ये पीक विमा जमा होणार आहे बँक खात्यामध्ये। शरद पवारांचा शेतकरी प्रश्नावर अजित पवारांना फोन। शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी लगेच अजितदादांना फोन केला। पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत पवार आणि अजित पवार यांच्या चर्चा। अवकाळी राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार असणार, पावसाचा अंदाज जाहीर। पीएम किसानचा 20वा हप्ता जूनमध्ये येणार। राज्यातील 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जूनमध्ये मिळण्याची शक्यता। पीक कर्ज वितरण वेगाने करा, तर खरीप हंगामामध्ये 1,56,400 शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांचं पीक कर्ज वितरित करण्याचं उद्दिष्ट आहे। मात्र आज अखेर फक्त 110 कोटी 24 लाख रुपयांचं पीक कर्ज वितरित झाले। कृषी विभागाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या 2 गटात राडा। पिंपळगाव गोसाई येथील घटना, परस्पर विरोधी गुन्हे दाखल। पीक कर्ज वाटपमध्ये सलग 4थ्या वर्षी जिल्ह्याने गाठला उंचाक। 7,290 कोटी रुपयांचं पीक कर्ज उद्दिष्टापेक्षा 126% अधिक झाले वाटप। पुणेमधील पीक कर्ज वाटपामध्ये सलग 4थ्या वर्षी जिल्ह्याचे उंचाक गाठला असून 2024 आणि 25च्या आर्थिक वर्षात 7,920 कोटी रुपये इतकं पीक कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे। यंदा 6,370 कोटी रुपये पीक कर्जाचं उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। त्या तुलनेमध्ये 1,950 कोटी रुपये अधिक कर्ज वाटप करून उद्दिष्टाचा 124% कामगिरी झाली। यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आले। 1 रुपया पीक विमा योजना बंद, शेतकऱ्यांना बरसणार आर्थिक भुंदरड। खरीपातील 2, रब्बीत 1.5 आणि नगदी पिकांसाठी 5% वाढ, शेतकऱ्यांमध्ये पसरली नाराजी।